नमस्कार, मी तेजस्विनी संजय पाटील, मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. नमस्कार, मी रोशनी समाधान जात, मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. नमस्कार, मी सायली भाईदास चव्हाण, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. नमस्कार, मी अक्षता बाबाराव चव्हाण, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. नमस्कार, मी मानवी पवन चव्हाण, मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. आम्ही आदर्श हायस्कूल हिसवाड, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथील विद्यार्थिनी आपल्या समोर विकसित भारत अंतर्गत बिल्डथॉन 2025 या उपक्रमाअंतर्गत नवीन विचार मांडण्यासाठी आपल्या समोर उभी आहोत. दिलेल्या 4 विषयांपैकी आम्ही स्वदेशी हा विषय निवडला. स्वदेशी विषयापैकी आम्ही आमच्या प्रकल्पाचे नाव ठेवले स्वदेशी ग्राम उद्यम केंद्र. स्वदेशी म्हणजे काय? स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशातील साधन संपत्ती ज्ञान प्रमाणावर आधारित आत्मनिर्भर होय. आमचा प्रकल्प गावातील स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योग केंद्र असा तयार करण्यात आला आहे. थोडक्यात येथे आम्ही प्रकल्पाची उद्दिष्टे, प्रकल्पाची अंमलबजावणी, उद्दिष्टे, प्रमुख घटक तसेच अंदाजे खर्च, प्रकल्पाचे टप्पे, अपेक्षित परिणाम या सर्व मुद्द्यांचा विचार करून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया या प्रकल्पाविषयी संक्षिप्त अशी माहिती. आमच्या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणे, स्थानिक साधन संपत्तीचे मूल्यवर्धन करणे, स्वदेशी विचारधारेवर आधारित उत्पादन आणि विक्री प्रणाली तयार करणे, तरुणांना कृषी नवोन्मेषाकडे आकर्षित करणे, गावाचा आर्थिक विकास स्वावलंबनातून घडवणे. प्रकल्पाचा ढाचा, केंद्राचे ठिकाण, ग्रामपंचायत किंवा शाळेतील जागा. प्रमुख घटक, अन्न प्रक्रिया, बीज बँक, हस्तकला केंद्र. यातून मला बीज हा घटक महत्त्वाचा वाटतो. प्रशिक्षण, युवक व महिलांसाठी उद्योजकता. तंत्रसहाय्य, कृषी अधिकारी, केविके संस्था. विक्री, स्थानिक बाजार व डिजिटल प्लॅटफॉर्म. स्वदेशी बीज बँक, स्थानिक बियाण्यांचे जतन करणे, अन्न प्रक्रिया केंद्र, शेतीमालावर आधारित उत्पादने तयार करणे, सेंद्रिय शेती प्रोत्साहन केंद्र, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, ग्राम नवोन्मेष प्रयोगशाळा, गावांमध्ये नवीन कल्पनावर आधारित प्रयोगशाळा, डिजिटल मार्केटिंग, माझं गाव माझं उत्पादन या संकल्पनेवर आधारित डिजिटल मार्केटिंग. अंमलबजावणी टप्पे, नियोजन व सर्वेक्षण 1 महिना, प्रशिक्षण व सेटअप 2 महिने, विपणन व ब्रँडिंग 1 महिना, मूल्यांकन विस्तार, सतत प्रक्रिया चालू. अपेक्षित परिणाम 25 ते 50 प्रकारची रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांचे उत्पन्न 20 ते 30% वाढ, महिलांची बचत गटांची स्वायत्तता, स्थानिक उत्पन्नाची बाजारपेठ, आत्मनिर्भर ग्राम अर्थचक्र निर्माण. माझे गाव, माझे उत्पादन, माझा अभिमान. धन्यवाद.